हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळ्यांनी? एकदम मस्त ना. सो आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेज कुर्मा. त्यासाठी मी काय काय भाजी घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवते आहे. फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, वाटाणे आणि टोमॅटो. तर त्याच्याबरोबर मी सोबत कांदासुद्धा घेतलेला आहे. तो अशा पद्धतीत कापून घ्यायचा आहे आपल्याला. आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 स्पून मी ऑइल घातलं आहे आणि आता आपण पटकन वाटणाची तयारी करूया. इथे मी हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत 3, 4 लवंगा, 1 मोठी वेलची आणि 2 दालचिनीच्या काड्या आणि 6 काजूचे तुकडे घेतलेले आहेत. आणि आता हे मस्तपैकी आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे कढईमध्ये. त्यासोबतच मी 1 स्पून धणे घातलेले आहे त्याच्यामध्ये. तेही आपण चांगले फिरवून घेऊया याच्यामधून. आता हे थोडेसे ब्राउनिश झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या जारमध्ये. हे थंड करूनच आपल्याला वाटायचं आहे. ह्यासोबत आपल्याला आता टोमॅटो सुद्धा घालायचा आहे. टोमॅटो पण मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटोचा हलका कलर चेंज झाला की आपण हाही काढून घेऊया. आता ज्या उरलेल्या भाज्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये क्रंची करून घ्यायच्या आहेत. फास्ट गॅस करायचा आहे आणि या तेलामध्येच आपल्याला या भाज्या चांगल्या फिरवून घ्यायच्या आहेत. एक एक करून सगळ्या भाज्या आपण घालणार आहोत. फ्लावर घातलेला आहे, बटाटा घातलेला आहे, वाटाणा घातलेला आहे, सोबत शिमला मिरची सुद्धा घातलेली आहे. आता हे वाटण आहे जे मी वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा इंच पण कमी आपण खोबरं घालून घेणार आहे, ओलं खोबरं. आणि आता हे वाटून घेणार आहे आपण. एका साईडला आपल्या भाज्या क्रंची होत आहेत. ह्याला हाय फ्लेमवरतीच या भाज्यांना आपण सॉटे करून घ्यायचं आहे. आता टोमॅटो घातले आहे. टोमॅटो पण चांगला आपण या भाज्यांबरोबर फिरवून घेऊया. टोमॅटो चांगला नरम झाला की यानंतर आपल्याला ह्याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे आणि तोही चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे या भाजीबरोबरच. सगळ्या भाज्या फ्राय झाल्याच्या नंतर आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. कढईमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाले की याच्यात हिरव्या मिरच्या आपण टाकूया. त्यानंतर वाटलेलं वाटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये सोडूया आणि तो चांगला तेलामध्ये आपण परतवून घेऊया. वाटण चांगलं आपण भाजून घेऊया. जेवढं वाटण तुम्ही छान भाजाल तेवढं आपल्या कुर्म्याला खूप छान चव येणार आहे. वाटण चांगलं भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. सुके मसाल्यामध्ये पहिला आपण हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून घेऊया आणि मसाला चांगला मिक्स करून घेऊया. मसाला शिजण्यासाठी आपण त्याला थोडंसं झाकून 1-2 मिनिटं ठेवूया. 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. आपल्या मसाल्याला चांगली तरी सुटलेली आहे बघा. आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. 2 स्पून मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि आता आपण हे वाटण पूर्ण मिक्स करून घेऊया. वाटण चांगलं मिक्स झाल्यानंतर 1-2 मिनिटं पुन्हा आपण याला झाकून शिजवून घेणार आहोत. 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. आपला मसाला पूर्ण तयार झालेला आहे बघा. ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे. कलर पण मस्त झालेला आहे याचा. आता आपण ज्या फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्या पूर्ण भाज्या आपण या मसाल्यामध्ये कोट करून घेऊया. बघा किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. भाज्या ऑलरेडी आपल्या 70% शिजलेल्या आहेत. फक्त थोड्या अजून शिजू द्यायच्या आहेत आपल्याला, कारण बटाटा आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपल्याला अजून ही भाजी थोडी शिजवून घ्यायची आहे. बट ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे. आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया. आवश्यकतेनुसार पाणी घाला, जास्त घालू नका. जेवढी ग्रेव्ही ठेवायची तेवढंच पाणी घाला.
कारण ऑलरेडी भाज्यांना पाणी सुटणार आहे शिजताना. आता आपण ह्याला थोडंसं शिजवून घेऊया झाकण मारून. 2 ते 3 मिनटं आपण झाकण मारून ह्याला शिजून घेऊया. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी पूर्ण रेडी झालेली आहे बघा. मस्त ग्रेव्ही सुटलेली आहे आणि भाजी पण छान तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. आता भाजी आपली पूर्ण रेडी आहे खाण्यासाठी. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत ही खाऊ शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर कशी वाटली आपली व्हेज कुर्मा भाजीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.